वळूयात पुढल्या बातमीकडे. कल्याणमधील 4 जागांवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. पक्षाचा आदेश न मानणाऱ्या 4 नगरसेवकांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. बेपत्ता 4 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 4 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द झाल्यावर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. मशाल चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक राहुल कोट आणि नगरसेविका स्वप्नाली केणे या नॉट रिचेबल आहेत, तर मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे नगरसेवक देखील बेपत्ता आहेत. त्यांना पक्षाच्या बैठकीला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या बैठकीला आणि कोकण विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणीला देखील हे 4ही नगरसेवक गैरहजर राहिल्यानं ठाकरे गटाने त्यांच्या विरोधात आता आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. चारही नगरसेवकांना आम्ही मीटिंगसाठी नोटीस दिल्या होत्या, परंतु चारही नगरसेवक उपस्थित राहिले नाही. आणि आज आम्ही काल 2 दिवसापूर्वी आम्ही कारणे नोटीस त्यांना दिलेली आहे आणि त्याचा खुलासा जर त्यांनी केला नाही तर नक्कीच म्हणजे कारवाईला तर आमची सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच त्यांच्यावर डिस्क्वालिफायची कारवाई होणार. आणि आम्ही सर्व म्हणजे आमचे शहर प्रमुख असतील सर्वांना आम्ही पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी लागायला सांगितलेलं आहे. कारवाई आम्ही करणार आहोत आणि त्या कारवाईमध्ये त्यांना डिस्क्वालिफाय करणार आहे. बाकी इतर आता ज्या पद्धतीने मगाशी बोरगावकर साहेबांनी सांगितलं त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणुकीची तयारी चालू केलेली आहे. त्यांच्यावरती पक्ष शिस्तभंगाची कारवाई सुरू झालेली आहे. ते मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि पक्षाच्या चिन्हावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते सदस्य असताना त्यांना आमची त्यांच्याबरोबर काही समोरासमोर भेट झालेली नाही. त्यांना नेलंय, ते गेले, त्याच्याबद्दल अजून काही खुलासा नाही. त्यांच्याकडनं त्याच्यासाठीच कारणे दाखवा नोटीस आहे, शोकॉस नोटीस आहे. त्यांचे काय खुलासा येतो त्याच्यावरती त्यांचं भवितव्य पुढे अवलंबून आहे. तिकडे मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौरच्या मागणीला धक्का बसलाय. मीरा भाईंदरवर पुन्हा गुजराती महापौर निश्चित झालाय. मराठी एकीकरण समितीचा उग्र आंदोलनाचा इशारा आहे. भाजपकडून महापौर पदासाठी डिंपल मेहता यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यानं मीरा भाईंदर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा गुजराती महापौर विराजमान होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. तसंच उपमहापौर पदासाठी ध्रुव किशोर पाटील यांचं नाव पुढे करण्यात आलंय. या निर्णयामुळे मराठी समाजात मात्र तीव्र असंतोषाची लाट उसळली आहे. मराठी माणसाचा वापर केवळ मतांसाठीच केला जातो का, असा थेट सवाल मराठी एकीकरण समितीकडून उपस्थित करण्यात आला. आज डिंपल मेहता अखेर अधिकृतरित्या त्यांनी महापौर पदाचा अर्ज भरलेला आहे आणि सगळीकडे माध्यमावरती ते तुम्ही दाखवलेलं आहे. आम्ही याचा निषेध करतो. आता वेळ आहे उग्र आंदोलनाची आणि हे आंदोलन येत्या 3 तारखेला आम्ही जाहीर केल्याप्रमाणे माननीय पोलीस अपर आयुक्त यांच्याकडे आम्ही अर्ज दिलेला आहे. पोलिसांना देखील आम्ही अर्ज दिलेला आहे. महानगरपालिकेला अर्ज दिलेला आहे. हे आंदोलन हा जो मोर्चा आहे 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आणि जर मराठी माणसाला वाटत असेल की हे शहर आपली मराठी म्हणून टिकली पाहिजेत, तर मला खात्री आहे की हे शहर टिकवण्यासाठी, मराठी अस्तित्व टिकवण्यासाठी हा लढा मोठा होईल. नरेंद्र मेहता साहेबांनी जे केलंय ते मराठी महापौर दिला असता महिला तर अतिशय चांगलं झालं असतं. आणि हे मी या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र जे आहेत त्यांच्या नाकावर टेचून त्यांनी केलेलं आहे काम. लक्षात, स्थानिक लोकांवर तिथे किती प्रेम आहे, मराठीवर किती प्रेम आहे, महाराष्ट्रावर किती प्रेम आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. ह्याला आम्ही विरोध करणार. 3 तारखेला जसं एकीकरणनी हे केलंय, डिक्लेअर केलंय की आम्ही मोर्चा काढणार, मोर्चा आम्ही काढणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.